मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि 12 मे रोजी या 9 जागेसाठी मतदान होणार आहे. 288च्या सभागृहामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या या 288 सदस्यामधून हे 9 विधान परिषदेचे सदस्य निवडून दिले जाणार आहे. आणि ही बातमी जेव्हा पसरते राज्यभरामध्ये तेव्हा त्या भागातल्या इच्छुकांच्या नावाची चर्चा सुरू होते किंवा ज्यांना शब्द दिलेले असतात त्यांच्या नावाची चर्चा होते. लातूर जिल्ह्यामध्ये मात्र एका दोन वेगळ्याच नावाची किंवा अभिप्रेत असणाऱ्या नावाची चर्चा जोरात सुरू झालेली आहे. आणि या दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार आहे नेमकी, की यांची लागणार आहे का त्यांची लागणार आहे का या दोघांची वर्णी लागणार नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेत. आणि त्यावर राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजकीय वर्तुळामध्ये म्हणतो आपण ज्याला, त्यामध्ये जोरात चर्चा सुरू झालेली आहे. कोण आहेत हे दोन चेहरे नेमके की ज्यांच्या नावाची लातूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेसाठी चर्चा सुरू झाली आहे, त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. विधान परिषदेची निवडणूक 9 जागेसाठी होते. त्या 13 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जागा रिक्त होते, नीलम गोरे यांची जागा रिक्त होते, शशिकांत शिंदे यांची जागा रिक्त होते, अशी बरीच मंडळी, अमोल कोल्हेंची जागा रिक्त होते आणि यांच्यासह आणखीन इतरांच्या जागा रिक्त होत आहेत. आता या जागेवर वर्णी नेमकी कोणाची लागणार आहे यावर महाराष्ट्रातलं राजकारण एका दिवसामध्ये पूर्णपणानं तापलेलं राजकारण आहे. आणि आता मुंबईमध्ये गर्दी सुरू होईल, लॉबिंग सुरू होईल, इच्छुकांची पळापळ सुरू होईल वगैरे वगैरे. पण लातूर जिल्ह्यामध्ये या जागेसाठी, विधान परिषदेसाठी कोणीच इच्छुक नाही का, असा प्रश्न जर केला गेला तर त्याचं उत्तर असं समोर येतं की इच्छुक असले तरी ते प्रत्यक्ष स्वतःहून तशी इच्छा प्रदर्शित करीत नाहीत. आणि ते कोण आहेत दोघं जण, तर एक आहेत महाराष्ट्राचे माजी मंत्री, लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष, औसा तालुक्याचे माजी आमदार बसवराज पाटील. आणि दुसरे आहेत लातूर विधानसभेच्या उमेदवार ज्यांचा अत्यंत थोड्या मताने पराभव झाला, त्या शिवराज पाटलाच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर. आता या दोघांपैकी या पदासाठी इच्छुक नेमकं कोण आहे असा प्रश्न उपस्थित केला, किंवा त्यांना स्वतःला जरी विचारलं की या पदासाठी आपण इच्छुक आहात का, तर ते दोघेही विनम्रपणे नकार देतील किंवा नाही, आम्ही काय आमची इच्छा व्यक्त करत नाही, पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही स्वीकारतो, केवळ आम्ही पक्षाचं काम करतो, या पदासाठी आम्ही कसली लॉबिंग वगैरे करत नाही. या सगळ्या गोष्टी या दोन्ही नेत्यांच्या समोरून, त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतील. परंतु भारतीय जनता पार्टीची मात्र आता मोठी कसोटी आहे की भारतीय जनता पार्टीच्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय की हे दोन नेते जे आहेत, बसवराज पाटील आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर, हे मराठवाड्यातले लिंगायत समाजाचे अत्यंत दोन तगडे नेते आहेत. त्यात बसवराज पाटील यांचं जे लिंगायत समाजामधलं किंवा मराठवाड्यातला एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, रणनीतिकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ताकद असलेला शक्तिमान नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यांची वर्णी भारतीय जनता पार्टी लावणार आहे का? कारण बसवराज पाटलांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पार्टीमध्ये कसल्याही प्रकारची अट वगैरे न ठेवता प्रवेश केलेला आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी लिंगायत चेहरा म्हणून बसवराज पाटलांची वर्णी येत्या 12 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेसाठी लावणार आहे का, अशी एक चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडं शिवराज पाटलांच्या सोनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना काही प्रमोशन देण्याचा विचार आहे का, किंवा लिंगायतांचा तोही एक अत्यंत महत्वाचा चेहरा म्हणून त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाऊ शकते का, त्यांचं नाव पुढे येऊ शकतं का, अशा पद्धतीची ही चर्चा सुरू झाली आहे. बघा मित्रांनो, भारतीय जनता पार्टी हे सातत्याने लिंगायत समाजाला
आपल्या जवळचा समाज असं म्हणते. आणि लिंगायत समाजही मागच्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे मराठवाड्यातला, त्याच्यामध्ये सोलापूरचा जो काही भाग आहे, धाराशिवचा भाग आहे, लातूर पूर्ण आहे, नांदेड आहे, हा जो पट्टा आहे पूर्णपणे कर्नाटक बॉर्डरवरला, ह्या पट्ट्यामधून चा जो लिंगायत समाज आहे हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकडे झुकलेला लिंगायत समाज होता. आणि मग आता या झुकलेल्या लिंगायत समाजाला भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं देणार आहे का, की केवळ लिंगायतांच्या मतासाठी, मताच्या राजकारणासाठी या लोकांना वापरून घेतलं जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मग या लोकांची बसवराज पाटील आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा वापर केवळ महापालिकेसाठी, महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी, लातूर जिल्ह्यावर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसवण्यासाठीच केला जाणार आहे का प्रत्यक्ष त्यांच्या नावाचा विचार होणार आहे, त्यांना सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये घेऊन मंत्रिपदासारख्या एका मोठ्या जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार आहे, अशी अनेक चर्चा आहेत. आज दिवसभर या संदर्भातली चर्चा रंगलेली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये जिथे जिथे चार लोक एकत्र येतात तिथे ही चर्चा सुरू झाली आहे की या दोघांपैकी कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे का, किंवा भारतीय जनता पार्टी या मनस्थितीत आहे का की या भागातल्या लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी म्हणून या दोन चेहऱ्यापैकी एका चेहऱ्याचा विचार होऊ शकतो का, किंवा किमान अत्यंत आयुष्यभर एका मोठ्या राजकीय पक्षामध्ये राहून ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये कसलीही अट ठेवून किंवा कसलीही अट समोर न ठेवता प्रवेश केला आणि त्यांचा फायदा धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यामध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये होतोय, त्या बसवराज पाटलांच्या नावाचा विचार भारतीय जनता पार्टी करणार आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय. किंवा लातूर जिल्ह्यातले हे जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, मग संभाजी पाटील निलंगेकर असतील, अभिमन्यू पवार असतील, रमेश कराड असतील, ही सगळी आमदार मंडळी किंवा माजी आमदार मंडळी भारतीय जनता पार्टीचं अशा पद्धतीचा शब्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, त्यांच्या प्रदेशाच्या अध्यक्षाकडे हा शब्द टाकणार आहेत का की लातूर जिल्ह्यामधून विधान परिषदेची एक जागा ही लातूर जिल्ह्याला मिळाली पाहिजे आणि लातूर जिल्ह्यामधून बसवराज पाटील यांची नियुक्ती झाली पाहिजे असा हट्ट धरणार आहेत का, किंवा दुसरा पर्याय त्यांच्या समोर जो आहे तो अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचाही पर्याय आहे. अर्चनाताई चाकूरकर यांच्यासाठी शब्द टाकण्यासाठी कोण पुढे येणार आहे का, संभाजीराव येणार आहेत का, अभिमन्यू येणार आहेत का, किंवा रमेश कराड येणार आहेत का, अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. आणि भारतीय जनता पार्टीची कसोटी आहे असं मी म्हणतोय, किंवा भारतीय जनता पार्टीच्या समोर आता एक मोठा प्रश्न उभा राहिलाय की एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लातूर, उस्मानाबाद किंवा धाराशिव आपण ज्याला आता म्हणतो, त्या पूर्णपणे हा जो लिंगायत पट्टा आहे कर्नाटक बॉर्डरवरला, या लिंगायत पट्ट्यातल्या लिंगायत मतदारांची भारतीय जनता पार्टीला केवळ मतच हवी आहेत का त्यांना माना सन्मानाची पदं आता भारतीय जनता पार्टी देणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. काय नेमकं राजकीय आता घडामोडी 2-4 दिवसामध्ये घडतायत, किंवा हे बाकी मंडळी जी आहेत भारतीय जनता पार्टीची विधानसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेली, किंवा जे पक्षाचे ज्येष्ठ वगैरे नेते आहेत, माजी खासदार मंडळी लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आहेत, असे सगळ्यांचा मिळून काही एकोपा होतो का, एक विचार होतो का, आपल्या जिल्ह्याला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी ही मंडळी काही हालचाल करते का, असा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल भविष्यामध्ये काय हालचाली होणार आहेत नेमक्या, त्यावर आपलं सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. बघा मित्रांनो, काय होतंय की एखाद्या समाजाला सतत आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहोत, आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहोत असं म्हणत राहणं वेगळं, किंवा त्यांना आश्वासनं खोटी सातत्याने देत राहणं वेगळं, परंतु प्रत्यक्षात त्या समाजातल्या मंडळींना प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये, कायदे मंडळामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देणं, या दोन गोष्टींमध्ये मोठी तफावत आहे. आणि भारतीय जनता पार्टी आता हा प्रश्न नेमका कसा सोडवणार आहे, देणार आहे का लातूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व, असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण भारतीय जनता पार्टीने आता विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी, किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी,
आणखीन भारतीय जनता पार्टीला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढायची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढायची आहे आणि पुन्हा विधानसभेचे सुद्धा 2029ला निवडणुका लढायच्या आहेत. या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील यांची वर्णी भारतीय जनता पार्टी लावणार आहे का, किंवा त्यांचं जे महत्व आहे मराठवाड्याच्या राजकारणामध्ये किंवा धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्याचा कुठे विचार भविष्यामध्ये होणार आहे का, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेला चाललेले आहेत. आपण आशा करूया की बसवराज पाटील यांची किंवा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची विधान परिषदेचे आमदार म्हणून वर्णी भारतीय जनता पार्टी लावेल अशी आशा करायला काय हरकत आहे. आणि तशी लावलीच तर लातूर जिल्ह्याचं एक मजबूत प्रतिनिधित्व वरच्या सभागृहामध्ये होईल. आता लिंगायतांचा केवळ वापरच केला जाणार आहे का लिंगायतांना सन्मानपूर्वक पदही दिली जातात, हे मात्र आता या गोष्टीतून स्पष्ट होणार आहे. पाहूया येत्या 8 दिवसामध्ये काय घडत आहे. शेवटी तर आपण या विषयावर पुन्हा बोलणारच आहोत. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.